नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी या आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये। आज 16 जानेवारी 2025च्या चालू घडामोडी आपण बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। प्रश्न क्रमांक पहिला, नागमार्क 2 अँटी टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? DRDOने। प्रश्न क्रमांक दुसरा, हवामान खात्याला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कोणते मिशन सुरू केले? मिशन मौसम। आणि IMD विजन 2047 सह पंतप्रधान मोदींनी मिशन मौसम लॉन्च केले, ज्याचा उद्देश भारताला हवामानासाठी सज्ज आणि हवामान जाणकार राष्ट्र बनवण्याचा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, INS सुरत, INS निलगिरी, INS वाक्षीर कोठे बांधले गेले? माझगाव डाक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे। प्रश्न क्रमांक चौथा, लार्सन अँड टुब्रोने भारतीय नौदलासाठी कोणते बहुउद्देशीय जहाज MPV लॉन्च केले? INS उत्कर्ष। प्रश्न क्रमांक 5, कोणाला चलनविषयक धोरण आणि आर्थिक संशोधन विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे? डेप्युटी गव्हर्नर M राजेश्वर राव। डेप्युटी गव्हर्नर मायकल पात्रा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतीय सैन्य दिन दरवर्षी भारतात कधी साजरा केला जातो? 15 जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिन दरवर्षी साजरा केला जातो आणि हा 77वा भारतीय सेना दिन समर्थ भारत सक्षम सेना या थीमखाली साजरा केला जाणार आहे। प्रश्न क्रमांक 7, आयुष्मान भारत PM जन आरोग्य योजना लागू करणारे 34वे राज्य कोणते? ओडिशा राज्य। आयुष्मान भारत PM जन आरोग्य योजना लागू करणारे 34वे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 8, कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी अलीकडेच काशी तमिळ संगम फेज 3 साठी नोंदणी पोर्टल लॉन्च केले? धर्मेंद्र प्रधान यांनी संगम फेज 3 साठी नोंदणी पोर्टल लॉन्च केले। प्रश्न क्रमांक 9, अलीकडे कोणत्या राज्यात गान नागाई 2025 महोत्सव आयोजित केला जात आहे? मणिपूर राज्यात साजरा केला जात आहे। हेलियन ग्रॉंग समुदायाचा कापणीनंतरचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव असलेला गान नगाई उत्सवाची सुरुवात 12 जानेवारी 2025 रोजी मणिपूरच्या विविध क्षेत्रामध्ये भव्य उत्साहाने झाली। प्रश्न क्रमांक 10, ICCने डिसेंबर 2024 मधील प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर केला आहे? जसप्रीत बुमराह याला। प्रश्न क्रमांक 11, यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारतात येणार आहे? इंडोनेशियाचे राष्ट्रपती भारतात येणार आहे। प्रश्न क्रमांक 12, टॉमटॉम ट्रॉफिक इंडेक्स 2025च्या अहवालानुसार वाहतुकीच्या दृष्टीने जगातील सर्वात स्लो शहर कोणते आहे? बार्कविला। व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू, धन्यवाद।